सोलापुरात महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांना अटकेत घेण्यात आलेले 20,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलं। सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे यांना जेरबंद करण्यात आलेलं आहे। कंत्राटी ठेकेदाराला कायम करण्यासाठी ही लाच घेतल्याचं कळतंय। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, काय अधिक माहिती आहे? महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत प्रदीप साठे, त्यांच्या विरोधात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आणि सोलापुरात या बातमीमुळे मोठी खळबळ माजलेली आहे। हे जे तक्रारदार होते ते अवेक्षक म्हणून महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते, परंतु त्यांचा कालावधी संपलेला होता। मुदतवाढीसाठी त्यांनी अर्ज केलेला होता, पण गेल्या 8 महिन्यापासून त्यांना मुदतवाढ मिळत नव्हती। अखेर सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे यांनी त्यांना 20,000च्या लाचेची मागणी केली आणि आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याच कार्यालयात जाऊन लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर बदर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी प्रदीप साठे यांना अटक केली आहे।